श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजन कसे साजरे करावे, अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच पूजेसाठी साहित्य कोणते लागेल, या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल. तसेच पैशांसंबंधित अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील. माता लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवी म्हणून ओळखले जाते. लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे खास असे महत्त्व आहे. या दिवशी केरसुनी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश इत्यादी गोष्टींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींचे खास महत्त्व देखील आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी देखील घ्यायच्या आहे. तर आता मी पूजेचे साहित्य घेत आहे. यामध्ये मी पाने घेतलेली आहे. तुम्ही आंब्याचे पाने घेतली तरी पण चालतील. लक्ष्मीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून लक्ष्मीची मूर्ती देखील घेऊ शकतात. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे किंवा तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. नैवेद्यामध्ये आपल्याला बत्ताशे लाया घ्यायच्या आहे. तसेच 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहे. एक कुबेर देवताची सुपारी घ्यायची आहे आणि एक सर्व देवतांची मिळून आपण एक सुपारी घेणार आहोत. या दिवशी आपल्याला केरसुनी देखील घ्यायची आहे. केरसुनीला या दिवशी विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे आपण पूजेमध्ये केरसुनी ही आवर्जून घ्यावी. जर तुमच्या घरामध्ये मोठा झाडू हा वापरत असतील तर तुम्ही अशा प्रकारची केरसुनी देखील पूजेसाठी घेऊ शकता. पण आपण दिवाळीला झाडू हा आवर्जून खरेदी करायचा आहे. मग तुम्ही धनतेरसच्या दिवशीच हा झाडू खरेदी केला तरी पण चालेल. त्यानंतर मी 5 सुगड देखील घेतलेले आहे. यामध्ये 5 प्रकारचे धान्य आपल्याला घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर पूजेमध्ये धान्य घेत असतील तर तुम्ही आवर्जून धान्य घ्यावे. काही ठिकाणी मातीचे देखील पूजन केले जाते. एका सुगडमध्ये मातीचे पूजन केले जाते तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. तसेच आपण नारळ देखील घेणार आहोत. तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी देखील या दिवशी घ्यायची आहे. तसेच आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या नसेल तुमच्याकडे तर साधा तांब्या घेतला तरी पण चालेल. आपल्याला हे कलश भरण्यासाठी घ्यायचे आहे. तसेच आपण एक नाणे देखील आवर्जून घ्यावे जे आपल्याला कलशामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आपण दिवा देखील घ्यायचा आहे आणि तांदूळ देखील आपण घेणार आहोत. मग पूजेसाठी आपण चौरंग मांडून घेतलेला आहे. त्यावरती लाल वस्त्र हे अंथरून घ्यायचं आहे. मी वरती एक चौरंग मांडलाय आणि खाली देखील लाल वस्त्र हे अंथरून घेतलेलं आहे. कारण की या पूजेमध्ये भरपूर साहित्य असते. त्यामुळे एका चौरंगावरती एवढ्या सर्व वस्तू ठेवण्यासाठी जागा होत नाही. तर तुम्ही देखील मोठा चौरंग घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने देखील करू शकता. मी एक स्वस्तिक काढून घेतलेले आहे. तिथे आपण कलश स्थापन करणार आहोत. तसेच आता प्रथम दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच फूल देखील आपण दिव्याला अर्पण करणार आहोत. तुम्ही दिव्याच्या खाली देखील अष्टदल कमल हे काढू शकता. तसेच कलशाच्या खाली देखील अष्टदल कमल हे काढावे. आता मी तांदळाची रास थोडीशी ठेवलेली आहे. तिथे आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत. माता लक्ष्मी स्थापित करणार आहोत. आता आपण तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यावरती स्वस्तिक आपण काढून घ्यायचे आहे किंवा तुम्ही 5 बोटे काढली तरी पण चालेल. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा 12 नोव्हेंबरला रविवारी आहे. संध्याकाळी 5:31 ते रात्री 8:36 हा मुहूर्त असणार आहे. मग आपण याच वेळेमध्ये पूजा ही आवर्जून करावी. या कालावधीमध्ये जर तुम्ही पूजा केली तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न देखील होईल. त्यानंतर आता आपल्याला कलश स्थापित करायचा आहे. कलशामध्ये पाणी टाकायचं आहे. हळदी कुंकू देखील टाकायचं आहे. एक नाणे टाकायचे आहे. सुपारी टाकायची आहे आणि एक फूल देखील आपण कलशामध्ये टाकायचं आहे. 80% कलश हा भरून घ्यावा. त्यानंतर आता मी पाने ठेवणार आहे. मग तुम्ही 5 पाने देखील ठेवू शकता किंवा 7 पाने ठेवली तरी पण चालेल. आंब्याची पाने असतील तर आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल. दिवाळी अश्विन अमावस्येला साजरी केली जाते. भगवान श्रीराम रावणाशी युद्ध जिंकून श्रीलंकेतून अयोध्येला परतले होते.
त्या विजयोत्सवानिमित्त नगरातील लोकांनी त्यांचे स्वागत तुपाचा दिवा लावून उत्सव साजरा केला जातो। या दिवशी या निमित्ताने दरवर्षी आपण सर्वत्र दिवे लावून हा उत्सव देखील साजरा करत असतो। या दिवशी गणपती आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व देखील आहे। तर आता मी नारळ ठेवून घेतलेला आहे। नारळाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पाला आपण अभिषेक घालायचा आहे। मग अभिषेक घालताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही अथर्वशीष देखील म्हणू शकता। तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारी देखील ठेवू शकता। त्यानंतर आता मी चौरंगावरती 3 पाने ही ठेवून घेतलेली आहे। पानांवरती आपल्याला अक्षदा या ठेवायच्या आहे। अक्षदा ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू देखील अर्पण करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही अक्षदा घेतल्यावरती सर्व अक्षदामध्ये अगोदरच हळदी कुंकू हे मिक्स करून देखील घेऊ शकता। आता आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे। तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर दुर्वाची जोडी ही गणपती बाप्पाला नक्की अर्पण करावी। तसेच जास्वंदीचे फूल देखील गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, ते देखील तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पानावरती कुबेर देवताची देखील पूजा करायची आहे। आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमावलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर देवता शिकवतो। म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची पूजा ही केली जाते। तसेच या दिवशी आपण कुबेर मंत्राचे पठण देखील करावे। तुम्ही 108 वेळा कुबेर मंत्र आवर्जून पठण करावा। यामुळे आपले धनप्राप्तीचे योग देखील जुळून येतात। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा। अशा प्रकारचा अगदी साधा आणि सोपा हा मंत्र आहे। तुम्ही हा मंत्र या दिवशी आवर्जून पठण करावा किंवा तुम्ही ऐकू देखील शकता। तुम्हाला जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही हा मंत्र मोबाईलवरती ऐकावा। त्यानंतर आपण सर्व देवतांची मिळून देखील एक सुपारी पूजेसाठी ठेवलेली आहे। हळदी कुंकू देखील अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर फुलं देखील आपण अर्पण करायचं आहे। मनोभावे पूजा करायची आहे। आपल्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीचा फोटो देखील आपण ठेवू शकता। त्यानंतर आता माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे। माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच माता लक्ष्मीचा जो ब्रीज मंत्र आहे तो देखील आपण पठण करू शकता, ऐकू देखील शकता। आपण तो मंत्र 108 वेळा जरूर म्हणावा। म्हणणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। तसेच आपण जेव्हा बत्ताशा आणि लाया घेत असतो त्यासोबत आपल्याला हा फोटो मिळतो, तर तुम्ही पूजेसाठी हा फोटो घेतला तरी पण चालेल। यामध्ये माता सरस्वतीचा फोटो आहे, माता लक्ष्मीचा फोटो आहे, तसेच गणपती बाप्पाचा देखील फोटो आहे। याचे देखील तुम्ही पूजन करू शकता। आता मी माता लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे। सरस्वती म्हणून आपण वहीचे पूजन हे करावे। तसेच आपण ही वही नवीन आणावी आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ही वही व्यवहारासाठी देखील घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला केरसुनी म्हणजे झाडूचे देखील पूजन करायचे आहे। हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे। धनतेरसच्या दिवशी या झाडूला सफेद कलरचा धागा हा जरूर बांधावा। यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास होतो असे म्हणतात। तसेच केरसुनी देखील तुम्हाला जर धनत्रयोदशीच्या दिवशी घेणे शक्य झाले तर धनत्रयोदशीच्या दिवशीच घरी आणावी। त्यानंतर आता मी फूल देखील अर्पण करून घेतलेले आहे। आपल्या घरामध्ये जे पण काही धन आहे, मग सोने असो पैसे असो, त्याचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे। त्यानंतर आता मी सुगड पूजनासाठी घेणार आहे। त्यामध्ये 5 धान्य घेतलेले आहे। तुम्ही 7 धान्य देखील घेऊ शकता। यामध्ये विशेष म्हणजे आपल्याला धने हे आवर्जून घ्यायचे आहे। तसेच हरभरा डाळ देखील घ्यायची आहे की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर हे धने आपण आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा तुमचे जर शेत असेल तर शेतामध्ये पेरावे किंवा तुम्ही कुंडीमध्ये देखील टाकू शकता। हे धने जर आपण पूजले तर आपल्याकडे धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात असे म्हणतात। त्यानंतर आपण जे सुगड घेतलेले आहे त्याला आपण हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचे आहे।
तसेच आपण फुले देखील अर्पण करणार आहोत। हा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी आपण जर मनोभावे पूजा केली, मनोभावे सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते। लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात। लक्ष्मीपूजन करण्यामागे घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश हो अशी देवीला प्रार्थना करतात। देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीला त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करावा। यासाठी लक्ष्मीला मखाना, बत्ताशी, हलवा, खीर, डाळिंब आणि सुपारी अर्पण करावी। श्री गणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करावी। असे केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहते असे देखील म्हणतात। तर या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही सोने आहे त्याची देखील आपण पूजा करायची आहे, तसेच पैशांची देखील आपण पूजा करायची आहे। त्यानंतर आता मी लाह्या आणि बत्ताशे देखील ठेवून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला श्री गणेशाची आरती देखील करायची आहे। तसेच माता लक्ष्मीची देखील आपण आरती आवर्जून करावी। कुबेर देवताची देखील आपण या दिवशी आरती करावी। तसेच या दिवशी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तरी आपले दरवाजे हे आपण उघडेच ठेवायचे आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।